कोण आले मध्ये कोण आले बघा मी काहीतरी कृती करते. जर आपल्या शाळेवर काही करणी झालेली असेल तर हा कलश सहजपणे उचलला जाईल आणि नसेल काही तर नाही उचलला जाणार. बघूया तर आपल्याला काही बोकडबळी वगैरे द्यावा लागतोय का. इयत्ता सातवीच्या मुलांनी हा प्रयोग केलेला होता मगाशी बाटलीमध्ये. मला वाटतं आपल्या शाळेवर काही वाईट सावली नाहीये त्यामुळे तो उचलला जात नाहीये अजून पण. आपल्याला काहीच भीती नाहीये, बरोबर ना. चाकू किंवा असं टोकदार वस्तूने त्याच्या मागचा उद्देश हा मी तुम्हाला नंतर सांगेन काय झालंय. तांदूळ थोडेसे कमी झालेत त्याच्यामध्ये, तांदूळ कमी झालेत. ठीक आहे, आपण गाणं बघितल्यानंतर हा प्रयोग पुन्हा एकदा करणार आहोत. तांदळाचं थोडंसं माप कमी झालेलं आहे तर होईल, तो 100% होणार. आणि त्याचप्रमाणे येतो इकडे बघा मी हिच्या हातावर एक कुंकू टाकते. बघूया आपण कुंकवाचं काय होतं का नाही. आणि मी याच्यावर लिंबू पिळल्यानंतर त्याला कोणता रंग येतोय ते बघूया आपण. काळपट रंग यायला लागलेला आहे. काय कारण असेल बरं. काहीतरी करणी झाली म्हणूनच ना. नाही, सायन्स आहे त्याच्या मागे. तर आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की त्याच्या मागे नक्की काय आहे. तर माझ्याकडे जे कुंकू होतं त्याच्यामध्ये थोडीशी निरमा पावडर मिक्स केल्यामुळे त्याचा रंग काय व्हायला लागलेला आहे, काळा. त्याचप्रमाणे हा जो तांबे आहे हा का उचलला जातोय आपण एकदा डान्स बघूया आणि त्याच्यानंतर बघू.